येत्या निवडणुकीत तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांना आमदार म्हणून निवडून द्यायचे। रोहित पाटील टेन्शन घेऊ नका, खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार। मध्यरात्री 2 अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केला। परंडा तालुक्यातल्या सोनारी इथली घटना। 1 नोव्हेंबर 2024 पासून 7/12 उतार्यावर आईच्या नावाचा समावेश होणार। 1 मे 2024 रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर आईचं नाव लावणं बंधनकारक, वडिलांचं नाव लावणं बंधनकारक नाही। हमी भावानं ज्वारी खरेदीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। अजूनही अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विक्री शिल्लक असल्यानं मुदतवाढीचा निर्णय। मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये 100% पुढे पावसाची नोंद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 116% पावसाची नोंद झाल्याची माहिती। बीड जिल्ह्यात 292 गावातील पाणी दूषित। नमुने तपासणीनंतर आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचं आवाहन। मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ, तर चेतन पाटीलची 19 सप्टेंबरपर्यंत सावंतवाडी जेलमध्ये रवानगी। चंद्रपुरात वरोरा शहरातल्या गांधी चौकातील कल्पतरू गणेश मंडळाच्या विघ्नहर्त्या समोरच्या दानपेटीवर चोरट्याचा डल्ला। चोरीची घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।